हाय गाईस, कसे तुम्ही सगळे. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज मी तुम्हाला आमचा बंगलो दाखवणार आहे, जो 6-7 महिने झाले त्याचं काम चालू होऊन. पण मी तुम्हाला आज दाखवेल ते कितपर्यंत आले आणि अजून किती वेळ लागेल. तर चला तुम्हाला दाखवतो आमचं ड्रीम हाऊस. तर गाईस, बंगलोच्या प्लॉटवरती आलो आहे. तर चला तुम्हाला बंगलो दाखवतो आमचा. तर हे जस्ट एंट्रन्स आहे. हा खालचा ग्राउंड फ्लोर गाड्या पार्क करण्यासाठी. एरिया चांगलाच मोठा आहे. हेच पायऱ्यावरती जाण्यासाठी फर्स्ट फ्लोअर, जिकडनं घराची एंट्रन्स आहे. तर इथेच डोर वगैरे येईल आणि इथे बसण्यासाठी पॅसेज. हा पूर्ण लिव्हिंग एरिया आहे आणि आम्ही इथे वरती कटआउट ठेवला आहे, ज्याच्याकरून ते जरा रिच दिसतं. आणि आमच्या इंटेरियरवाल्यांनी पण सांगितलं होतं की आजकाल हे सगळ्या बंगल्यासमध्ये असतंच. हे लिफ्टचा पोर्शन आहे. हा लिफ्ट पण असणार आहे घरात फॉर फ्युचर. हा सगळा किचनचा एरिया आहे. या स्क्वेअर पट्ट्यामध्ये आमचं देवघर येईल, देवाचं घर. अजून बस इथे वॉशरूम वगैरे येईल. या साईडला मास्टर बेडरूम, त्याचा अटॅच हे वॉशरूम. हा होता फर्स्ट फ्लोअर. सेकंड फ्लोअरला जाऊ. बघू शकता लिफ्ट पूर्ण टेरेसपर्यंत आहे, म्हणजे बेसमेंटपासून तर डायरेक्ट टेरेसपर्यंत काही प्रॉब्लेमच नाही. हा सेकंड फ्लोअर आहे. इथे असं कटआउट आहे, इथे ग्रेलिंग इन सगळी. फर्स्ट बेडरूम, इथं बाल्कनी. त्याला पूर्ण हे बेडरूम एकच आहे. हे घरातलं सर्वात मोठं बेडरूम आहे. त्याला अटॅच वॉशरूम. इथे सेकंड बेडरूम इन आणि या साईडला थर्ड बेडरूम. या साईडला आम्ही एक छोटीशी बाल्कनी काढणार आहे फॉर प्रॉपर वेंटिलेशन. आणि या रूमचं वॉशरूम बाहेर असणार आहे, हेवालं. तुम्हाला थर्ड फ्लोअर दाखवतो आता, डायरेक्ट टेरेस. एरिया पण सफिशियंट खूप आहे. आमची फॅमिली काय जास्त मोठी नाही, त्या हिशोबाने बरोबर आहे सगळं. हा टेरेस पार्ट इन आणि आम्ही फ्युचरमध्ये टेरेस पण डेव्हलप करणार आहे, म्हणजे मस्त चेअर्स वगैरे टाकून बसता येईल असं. इथे आता स्लॅब टाकल्या फॉर कवर. हा लिफ्टचा पोर्शन आला आणि वरतून पूर्ण कवर स्लॅब आहे पूर्ण. तर लुक लाईक दिस. आणि अजून बाउंड्री वगैरे बनवायची बाकी आहे बाजूचे. ते आता 2-3 दिवसामध्ये काम चालू होईल, बघू शकतात. तर साईड बाउंड्री बनवायची बाकी आहे. आणि ही पूर्ण सोसायटी बंगलोजचीच आहे बघा. बंगला ऑल बंगलोज. तर काय प्रॉब्लेम नाही. या साईडला ही सोसायटी आहे, पण हे कवर होऊन जाईल. वेगळी सोसायटी आहे ती. आणि हे क्लब हाऊस आमच्या बंगलोजसाठी. तर पाणी मारण्याचं काम चालू आहे. तर हेच आहे आमचं ड्रीम हाऊस. माझ्या पप्पांनी खूप मेहनत घेतली. पप्पांचं स्वप्न होतं की त्यांचं 50 एज व्हायच्या आधी त्यांचा बंगला असावा, आणि ते पूर्ण होणार आहे. अजून 6-7 महिने लागतील याला कंप्लीट व्हायला पूर्ण. अजून खूप कामं पेंडिंग आहे. तुम्ही बघू शकतात वॉल कुठेच नाही लावलेले अजून. आता फक्त स्लॅब झाला आहे. तर वॉल येतील, कंपाऊंड येईल, PUP येईल. खूप काम बाकी आहे अजून, पण होईल. लिफ्टला पण वेळ लागेल. तर अजून 6-7 महिने तर आरामात लागतील. पण तुम्हाला सगळं मी हे घर बनताना दाखवेल. मी तुम्हाला आता फ्रंट साईडने दाखवतो.
हे सगळे बंगलोज हे सगळे रेडी झाले आणि लोक आले पण हे राहिलात. तर अजून 1-2 वर्षामध्ये तर सगळेच होऊन जातील. सो गाईज गेस वॉट, आल्या खुशखबरी भेटली. आम्ही फिरायला जाणार आहे. तर जे ब्लॉग्स येणार आहेत आणि ती लोकेशन इतकी सुंदर आहे, तर आय प्रॉमिस यू तुम्हाला जे आता ब्लॉग्स बघायला भेटणार आहे ते नेक्स्ट लेवल असणार आहे. तो डू सबस्क्राईब आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की आम्ही जाणार कुठे. ज्याचं पण कमेंट बरोबर असेल त्याला मी पिन कर. गाईज आय होप तुम्हाला आमचा बंगला बघून मजा आली असेल. असंच कीप सपोर्टिंग. अँड उद्यापासून तर आपली न्यू ट्रिप चालू होणार आहे. तो होप फॉर द बेस्ट. आत्ता जे ब्लॉग्स येणार आहे ते नेक्स्ट लेवल असणार आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ पोस्ट करेल सर्वात पहिला व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. तर आय होप तुम्ही एन्जॉय केला आजचा व्हिडिओ. उद्या पण या सेम चॅनलवरती सेम टायमिंग. बाय.